स्पोर्ट्स दुसरं बुजवलं जॉयकुमार चषक 2024 जॉयकुमार कॉल आहे बिनार संघनायकाचा मात्र टॉस जिंकलेला आहे तो आईदेवी वडोनगर संघाच्या संघनायकाने टॉस आपण जिंकलाय नक्कीच जास्त वेळ तरी मी घेणार नाही टॉस जिंकलेला आहे काय निर्णय असेल फिल्डिंग करू सर प्रथम छत्रीशी स्वीकार आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा मी घेऊन जातो या न्यूज की या टॉस जिंकलाय आईदेवी वडोनगर संघाच्या संघनायकाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे मी कॉम बॉक्समध्ये घेऊन जातोय जिथे सज्ज आहेत व्हॉइस ऑफ सरोली विशाल पाटील रोहिदास मात्रे एक विकेट घेतला आणि त्याचप्रमाणे बॅटिंग करत असताना युजफुल रन्स त्यांनी बनवला त्या अनुषंगाने रोहिदास मात्रेंना आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया जालिंदरनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी दरम्यान इथे दिली जात आहे आणि टॉस देखील पुढील सामन्याचा झालेला आहे जिथे टॉस जिंकलाय टीम वडूनगर याने सांगितलं मी प्रथमतः फिल्डिंग करू सलामीची जोडी मैदानाच्या हातामध्ये प्रणव भोईर आणि त्यांचा समवेत सुनील भोईर ही जोडी आपल्याला मैदानाच्या हातामध्ये पाहायला मिळत आहे थँक्यू सो मच सुभाष धुमाल सर वन्स अगेन तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत या इव्हिनिंग सेशन मध्ये मॅच अतिशय चांगली पाहायला मिळाली आणि म्हटलं गेलं तर चौगुले है तो मुमकिन आहे एका क्षणाला असं वाटलं की या रन्सची इझिली चेज होतील बट डेथ ओव्हर्समध्ये काय कमालीची गोलंदाजी लास्ट ओव्हर दिनेश चौगुलेचं असो त्यानंतर सेकंड लास्ट ओव्हर जे आपण पाहिलं की दोन चांगले फटके आल्यानंतर सुद्धा कमबॅक आपण करताना पाहिलं अंतिम 3 चेंडूवरती रोहिदास म्हात्रे यांना कारण बघा त्या ओव्हरमध्ये पहिल्या 3 चेंडूवरती 14 धावा आल्या बट लास्ट 3 बॉल ज्याच्यावरती फक्त 1 धाव आणि 1 विकेट ती देखील महत्त्वाची होती आणि त्यामध्ये आपण गणेशचं एक षटक देखील त्याचा देखील उल्लेख करूया कारण त्यानं देखील 7 धावा खर्च करून 2 विकेट काढले ऑल ओव्हर चांगल्या टीम परफॉर्मन्सच्या जोरावरती मागील सामन्यामध्ये बाजी मारली आईदेवी वडूनगर टीमने पण या मॅच मध्ये आता काय घडेल सलामीची जोडी प्रणव भोईर सातत्याने एक युवा फलंदाज जरी असला तरी सुद्धा त्या खेळाडूचा दर्जा टीम मध्ये फार मोठा आहे पगले षटक गोलंदाजी मार्कवरती उज्ज्वल दरम्यान इथे तयार होतोय सलामीची जोडी ज्याप्रमाणे मी सांगितलं प्रणव विषयी चर्चा आपण करत होतो एक क्वालिटी प्लेयर आहे आणि सध्याच्या घडीला बघा या मॅच मध्ये देखील पाहिलं गेलं तर मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच प्रणवच होता ज्याचं एक षटक आपण पाहिलं 2 विकेट्स घेतले होते दापोडे टीमचा अगेन्स्ट प्लस बॅटिंग देखील चांगली केली होती चला आता थोडी घाई करा कारण यानंतर देखील एक सामना आपल्याला खेळवायचा आहे
चला सामन्याला सुरुवात करा, कारण यानंतर देखील एक सामना आपल्याला खेळवायचा, ही गोष्ट लक्षात ठेवा. दोन्ही टीम्स पॉवर प्लेचं षटक. उज्ज्वल तयार होता स्ट्रायकिंग एंडवरती प्रणव. लेट्स प्ले पहिला बॉल. पहिलाच बॉल फुल लेंथ ड्राईव्ह करत असताना गॅपमध्ये आहे. आउटफील्ड देखील फास्ट, थांबवणं कठीण. बॉल निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. चौकार आणि आगाज प्रमाण इथे प्रणव करतोय. बघा वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ डिलिव्हरी होती. ड्राईव्हचा फटका. प्रणव भोईर याचा बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती या सामन्यामधला पहिला चौकार आपण पाहिला आणि क्लासिकल स्ट्रोक होता. नेक्स्ट बॉल धीमा गतीने टाकला. चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी. पेस ऑफ केलं होतं गोलंदाज उज्ज्वलने, कारण जी प्रतिक्रिया आपण प्रणव भोईरची पाहिली असं वाटलं की एक वेगवान चेंडूसाठी तो रेडी होता, तयार होता. बट शेवटच्या मोमेंटला चेंडू पडल्यानंतर धीम्या गतीने आला आणि त्याच अनुषंगाने बीट झाला. डॉट बॉल प्रमाणे इथे येतो. ॲज अ पेसर कधी कधी ही गोष्ट देखील महत्त्वाची होऊन जाते की लाईन अँड लेंथ प्लस तुम्हाला पेस देखील व्हेरी करता आला पाहिजे, आणि उज्ज्वलने ते लास्ट बॉलवरती केलं. लुबा फुल टॉस बॅटचा टोला लागला. स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला, बट बॅकअपला मिड ऑनचे फिल्डर येतात तोपर्यंत पूर्ण केली जाईल. ही एक सिंगल धाव फळक या एका धाबेच्या मदतीने आता स्कोर कार्ड 5 वरती जाऊन पोहोचला. बघा आज संपूर्ण दिवसभरामध्ये जे आम्ही पाहिलं नव्हतं ते आम्हाला पाहायला मिळालं मागील सामन्यामध्ये, की 45चा कमी जरी असले तरी सुद्धा ते डिफेंड होऊ शकतात, बट त्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं आवश्यक आहे, आणि ते कार्य मागील सामन्यामध्ये आईदेवी वडनवकर टीमने करून दाखवलं. स्ट्रायकिंग एंडवरती आता सुनील भोईर आपल्याला पाहायला मिळतील. आवाज भिनार संघ सातत्याने जर आपण लास्ट सीझनमध्ये अध्यक्ष चषक पाहिला, त्यानंतर या सीझनमध्ये आपण निंबवलीची स्पर्धा पाहिली, तर या टीमचा आपण खऱ्या अर्थाने दर्जेदार परफॉर्मन्स पाहिला. लेग बाय एक सिंगल रन प्रमाणे इथे मिळेल. धाव फळक सध्याच्या घडीला 6 वरती. बघा एक माहिती माझ्यापर्यंत आली की आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 4 चेंडू सुनील भोईर खेळलेत, बट आतापर्यंत ऑफ द मार्क झालेले नाही आहेत. पण एक चांगला प्लेअर आहे. या मॅचमध्ये डेफिनेटली त्यांचा देखील चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळू शकतो अशी अपेक्षा आपण ठेवूया. बट उज्ज्वल या फर्स्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत चौकारानंतर मागील 3 चेंडू फक्त 2 धावा उज्ज्वलने दिलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल धीम्या गतीने टाकलाय. पुल केला फ्रंट फुट वरनं. गॅप मध्ये आहे बॉल आणि बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. चौकार दरम्यान इथे येतो बॅटर प्रणव भोईरचा बॅटमधनं. दुसरा चौकार आला. धाव फळक आता 10 वरती डबल डिजिट मध्ये 1-0 ऑन द बोर्ड. अजून देखील या पहिल्या षटकामध्ये येणारा एका चेंडूचा खेळ बाकी. बघा पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्ले मध्ये साहजिक आपण ही देखील गोष्ट म्हणू शकतो की 1 ते 2 बाउंड्रीज आपण मोस्ट ऑफ पाहत असतो, कारण फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये गोलंदाजी करणं हे फार अवघड कार्य आहे. फुल लेंथ टाकला. बॅटच्या आतली कडा लागली. बॉल मागे चालला. शॉर्ट थर्डचा फिल्डर येतो. बॅकअपला फाईन लेगचा फिल्डर देखील येतो. एक सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. कोणत्याही प्रकारे विकेट गमावलेली नाहीये टीम आवाज स्पोर्ट्स भिनारने. मग या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य आम्हाला लाभलं, आणि मी म्हणेन या स्पर्धेमध्ये नव्हे तर BGCA अर्थातच भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न जितक्याही स्पर्धा होतात त्या प्रत्येकी स्पर्धेमध्ये एका नावाचा उल्लेख, एका नावाची चर्चा आणि त्या नावाच्या माध्यमातून योगदान हे सातत्याने आपण पाहत असतो. BGCA विद्यमान अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे मी म्हणेन या भिवंडीचं नव्हे तर समस्त ठाणे जिल्ह्यामधला प्रत्येकी युवाचा मनावरती अभिराज्य करणारं नाव म्हणजे सन्माननीय सुजित ताताशेठ पाटील साहेब. त्यांच्या माध्यमातून आपल्याला क्रमांक 1 या स्पर्धेमध्ये पुरस्कृत झालं. त्यानंतर प्रोप्रायटर विहार एंटरप्राइजेस राकेश दादा पाटील साहेब, त्यांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करेन, कारण त्यांच्या माध्यमातून क्रमांक 2 आम्हाला पुरस्कृत झालं. त्यानंतर जयवंती कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय किशोर कृष्णा पाटील समाजसेवक वडगर यांच्या माध्यमातून क्रमांक 3 आम्हाला पुरस्कृत झालं. त्यांचा देखील आभार मी व्यक्त करतो. आणि तसेच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आम्हाला पुरस्कृत केलं गेलं संदेश सोपान पाटील जे समाजसेवक आहेत वडगरचे, त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे
रिहान इंटरप्राइजेस वडगर ज्याचे प्रोप्रायटर स्वतः रिहान आणि तसेच विनीत पाटील आणि त्यानंतर लक्ष्मणजी पाटील साहेब त्यांचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन, त्यांचा देखील विशेष आभार. जाऊया मागच्या दिशेनं. पहिलाच बॉल दरम्यान सिंगल रन इथे घेतली. पहिलाच बॉल जर आपण पाकला गेलं तर धीम्या गतीने देखील टाकला होता, फसवलं देखील होतं. जर मिड ऑनला एखादा खेळाडू उपस्थित असता तर डेफिनेटली कॅचची शक्यता देखील होती, बट मिळेल एक सिंगल. धाव फलक आता 12. 12 ऑन द बोर्ड. चांगली ओपनिंग पार्टनरशिप सध्या सगळीला आपल्याला पाहायला मिळत आहे, बट ॲक्सिलरेशन करावं लागणार आहे. पॅनवरती टाकायचा होता, दिशा खराब, डाऊन द लेग साईड, अतिरिक्त रन मिळेल. जसा खऱ्या हाताने बॉल रिलीज केला, बॉल कंप्लीट झाला, त्यानंतर गोलंदाजचे हात डोक्यावरती गेले, कारण त्याला देखील माहिती आहे थोडं लेफ्ट राईट झालं असतं तर अराउंड द लेग बोल्ड होण्याची शक्यता देखील होती, बट ते झालं नाहीये. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, ऑन साइडला आहे, इन टू द आर्क अँड बॅटर गोज आउट ऑफ द पार्क. फायनली सुनील भोईरच्या बॅटमधनं हा षटकार. आणि त्याचप्रमाणे व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकतात जालिंदरनाथ पाटील साहेब जे समाजसेवक आहेत वडगरचे, दादांची देखील उपस्थिती आणि दादांच्या माध्यमातून देखील मोलाचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलं. यावेळेस धीम्या गतीने टाकला, सरप्राईज केलं, कारण लास्ट बॉल जर आपण पाकला तर जलद गतीने होता आणि त्यानंतर हा बॉल जर आपण पाकला तर स्लो 1 डॉट बॉल येतोय. धाव फलक 19 वरती स्थिर आहे. अगदी जर आपण विचार केला जो गोलंदाजी क्रम आहे भिनार संघाचा, पण या मॅच मध्ये देखील हीच अपेक्षा ठेवूया की 40-45 जरी बनतायत ना तरी सुद्धा एक चांगली फाईट होऊ शकते. नेक्स्ट बॉल आणखीन एक चाललाय, वा सुनील वा, आणखीन एक दमदार फटका. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ते बघा ठाकरे साहेब काय असतं माहिती आहे का की कधी वाघ जर 2 पाऊल मागे घेतो ना तर असं नका म्हणू की त्याने पराभव स्वीकारला, असं देखील म्हणू शकता आपण की तो शिकारीची तयारी करतो. मागील सामन्यामध्ये जरा माघार घेतला, ती शांतता होती, पण त्याचं प्रतिउत्तर आता या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये सुनील भोईर देतोय. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधनं आलेत. या 7 धावांच्या मदतीने धावफलक आता 25 धावा धावफलकावरती. मी उल्लेख केला की 40 ते 45 जरी बनला तरी सुद्धा हा सामना चांगला पाहायला मिळू शकतो, बट ज्याप्रमाणे आता खेळ सुरू झालाय असं देखील वाटतं की आता 50+ देखील होऊ शकतात. प्रणव देखील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे आणि या टीम मध्ये पाकले गेले तर फार कमी वेळामध्ये त्याने फार मोठं नाव कमावलं, कारण सिटी क्रिकेट देखील असो जे आजच्या डेटला थोडं कमी खेळवलं जातं, बट आता या येत्या सीझनमध्ये आपल्याला भिवंडी सिटी क्रिकेट देखील अनुभवायला मिळणार आहे लवकरच. पॅनवरती टाकला होता, पण यावेळेस 2 मोठ्या फटक्यांनंतर यष्टांचा वेध घेतला, धक्का लागला पकला. 5 झालेत बॅटर सुनील. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर अवघ्या 25 धाव्यांवरती हा पकला धक्का लागला. नवीन फलंदाज क्रमांक 3 प्रणय भोईर दरम्यान इथे मैदानाच्या आतमध्ये येतो आणि ही 2 मित्रांची जोडी असं देखील आपण म्हणू शकतो, कारण भिनारचं क्रिकेट जर आपण उचलून पाहिलं हा जो संघ खेळतो हा संघ मला वाटतं अंडर-19 अंडर-22 तेव्हापासून बहुतांश ते खेळाडू या टीम मध्ये देखील खेळतात. त्यामध्ये प्रणवची सुरुवात देखील अंडर-19 पासून तर आतापर्यंतचे नो डाऊट फार चांगला प्रोग्रेस त्याने केला आणि प्रणय देखील असो. हा बॉल सोडून दिला डाऊन द लेग साइड, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातोय 26. मग ते म्हटलं जातं ना की सूर्यासारखं जर चमकायचं असेल ना तर सूर्यासारखं जळावं देखील लागतं, मेहनत करावी लागतं. एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी पर्याप्त प्रयत्न
एखाद्या क्षेत्रामध्ये जर मोठं नाव कमवायचं आहे ना तर तितकी मेहनत देखील करणं गरजेचं असतं. लोक फुलटॉस स्पॅनवरती होता. फ्लिकचा फटका काऊ फेसमध्ये चांगली फिल्डिंग. एकाच ॲक्शनने थ्रो केला असेल तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल धाव फळक. या एका धावे समाधीने आता धाव फळक जाऊन पोहोचला आहे. 27 आणि खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस धाव फळक 27. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. सो तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरांकडे आणि ऐकूया मधुर संगीत. धन्यवाद. आणि गोलंदाज आता तयार होतो. रोहिदास मात्रे ज्याने मागील सामन्यामध्ये देखील चांगला खेळ केला होता. जसं आपण बॅटिंग देखील चांगली पाहिली आणि गोलंदाजी देखील त्याने चांगलीच केली होती. 2 षटकांचा खेळ आता शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये. सर टीम वडूनवकर थोडी घाई आता करा, कारण यानंतर देखील जर आपण पाहिलं तर एक सामना बाकी आहे आणि धाव फळक 27 धावा. धावा तब्बल 13.5 रन प्रति ओव्हर पहिल्या 2 षटकांमध्ये बनवला गेला असून देखील 12 चेंडू शिल्लक आहेत. बघा मे बी जर आपण विचार केला अंतिम 2 षटकांमध्ये देखील 25 किंवा 30च्या आसपास धावा येत आहेत तर इथनं देखील 50-55 या पहिल्या सत्रामध्ये बनवल्या जाऊ शकतात. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर 11 होत्या. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर एका मोमेंटला असं वाटलं की मोठे फटके येणं थोडं अवघड झालं, बट सुनीलच्या बॅटमधनं आपण 2 षटकार पाहिले. त्यानंतर ॲक्सिलरेशनला सुरुवात झाली. एक झटका जरूर लागला बट रणगती चांगली आहे. रोहिदासचा पहिलाच बॉल मागे चालला. फाईन लेगला फिल्डर आहेत आणि दरम्यान इथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. धाव फळक एका धावेच्या मधीने आता स्कोर कार्ड 28 धावा धाव फलकावरती. अंतिम 2 षटकांमध्ये जर आपण फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या दृष्टिकोनातून जरा इथे विचार केला तर त्यांच्या माइंडमध्ये ही गोष्ट असेल की जो मोमेंटम सध्या सगळ्याला बॅटिंग टीमकडे आहे त्याला आपल्याला खेचायचं आणि त्यासाठी इथे जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकणं किंवा असे चेंडू टाकणं ज्याच्यावरती बाउंड्री नाही येणार त्याच्याकडे लक्ष द्यायचं आता गोलंदाजांना. नेक्स्ट बॉल प्रणव, शॉर्ट पिच, पुल अँड पॉवरफुल, बिग वन, सिक्सर. जर फर्स्ट रिॲक्शन मध्ये पाहिले तर आपण पुलचा फटकाच म्हणू शकतो, बट जर आपण स्लो मोशन मध्ये हा फटका पाहिला ना तर आपल्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर चापट शॉट, त्याचप्रमाणे हा फटका खेळले होतं. षटकार येतोय. धाव फळक आता 34. हा देखील फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला जाईल. वन्स अगेन स्ट्रेट बॅटने हा बॉल देखील पाठवलाय काऊ कॉर्नर पार. षटकार. बघा स्वतःच्या मनगटातील ताकदीवरती ज्याला विश्वास असतो ना त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं सामर्थ्य, तुमची जिद्द या 2 गोष्टीच तर तुम्हाला पुढे घेऊन जातात आणि सध्याच्या घडीला जिद्दीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाज खेळतोय कारण समोर एक चांगला संघ आहे, बट चांगल्या संघाच्या अगेन्स्ट देखील मी रन्स बनवू शकतो, माझ्या टीमला मी लीड करू शकतो. या गोष्टी प्रणव भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. त्याचा बॅटमधनं सलगचे 2 मोठे फटके. स्कोर कार्ड आता 40 आणि आता प्रेशर जाणवेल कारण पाकलं गेलं तर अजून देखील पहिल्या सत्रामध्ये येणारा 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
वडघर गावचे समाजसेवक आदेशदादा पाटील त्यांना मी विनंती करतो आपण याच्या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या पंचकृषीमधील जेही ज्येष्ठ व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने प्रेक्षक गॅलरीजमध्ये किंवा क्रीडांगणामध्ये उपस्थित राहून सामन्याचा आनंद घेत असतील तर त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती आपली स्पर्धा आहे. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आता दोन मोठे फटके आलेत आणि दोन मोठे फटके सध्या सगळीला एक चिंतेचा विषय बनलेत वडनगर टीमसाठी, कारण इथे प्रणवचे विकेट काढणं जास्त महत्त्वाचं झालं. हा फलंदाज जर इथे खेळून गेला तर 60 किंवा त्याच्यापेक्षा जास्त देखील बनवल्या जाऊ शकतात. वन सेकंड फ्लॅट पाटे स्ट्रोक आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. 3 in a row षटकार. येतात गेले 3 चेंडू तिन्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर. जे मी सांगितलं प्रणवचे विकेट जर प्रणव मैदानाच्या हातामध्ये राहिला मे बी 60+ देखील बनवल्या जाऊ शकतात. यावेळेस देखील हॅमर्ड केलं स्ट्रेट बॅटने. लॉंग ऑफला फिल्डर आहे चांगले फिल्डिंग सिंगल मिळेल. धाव फळक आता या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 47. बघा 4 ओव्हरची जर मॅच आहे ना तर तुम्हाला तुमच्या एक बॅट्समन कडून अशी एक इनिंग हवी आहे मे बी 10 मध्ये 30-35 धावा आणि तसं कार्य सध्या सगळीला या फर्स्ट इनिंगमध्ये प्रणव भोईर मैदानाच्या आतमध्ये करतो जो इंडिव्हिज्युअली नॉट आउट आहे. जे मी सांगितलं 10 चेंडू 30 वरतीच नॉट आउट आहे. नेक्स्ट बॉल. हा फटका हवेमध्ये लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतात. कॅच पकडली जाईल. सफलता मिळेल या अंतिम चेंडूवरती. खेळ समाप्त देखील इथे झालाय. 3 ओव्हरचा क्रेस. धाव फळक 47. बट आवाज विनरसाठी महत्वाची गोष्ट काय की लास्ट ओव्हरमध्ये प्रणव भोईर असेल स्ट्रायकिंग एंड वरती. अगदी दुसऱ्या दिवसाचा खेळ अगदी समाप्तीच्या जवळ आहे. पण 2 दिवसांमध्ये एक गोष्ट पाहायला मिळालेली नाहीये ती म्हणजे हाफ सेंचुरी. ती देखील इंडिव्हिज्युअली हाफ सेंचुरी. ते होऊ शकतं का कारण 30 धाव्यांवरती नॉट आउट खेळतो प्रणव भोईर. धाव फळक 47 आणि इंडिव्हिज्युअली 30 धाव्यांवरती प्रणव भोईर खेळतो आणि अजून देखील एक षटकाचा खेळ बाकी. लास्ट ओव्हर दिनेश चौगुले दरम्यान इथे गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. या आधीच्या सामन्यामध्ये पूर्णपणे कुलान काम राहून लास्ट ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी दिनेश चौगुले यांनी केली होती. पण तेच कार्य आता या सामन्यामध्ये त्यांच्या माध्यमातून केले जाईल का कारण आता आवश्यकता देखील आहे. कारण जर लास्ट ओव्हर जर मी म्हणेन 10-15 जर धावा येतात तर मे बी इथे मी म्हणेन 60 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला उभ्या होताना दिसू शकतात. आणि जर ते कार्य झालं तर त्यानंतर तो टोटल चेस करणं हे कार्य फार अवघड आहे टीम वडनगरसाठी. त्या अनुषंगाने हे अंतिम षटक इकॉनॉमिकल राहणं गरजेचं. बट घडेल काय या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळू शकतोय का बाय एनी अँड बॅटर. ते देखील होऊ शकतंय का. समोर स्ट्रायकिंग एंडवरती प्रणव. लास्ट ओव्हर पहिलाच बॉल फुल टॉस हवेमध्ये फिल्डर आहेत उपस्थित आणि पहिल्याच बॉल वरती आता डगआउटची दिशा प्रणवला दाखवली. दिनेश चौगुले यांनी धक्का लागला मोठा. बाद झाला बॅटर प्रणव. जे मी म्हटलं होतं जेव्हा मागील सामना समाप्त झाला तेव्हा मी म्हटलं होतं की चौगुले है तो मुमकिन है. आणि सध्या सगळीला पुन्हा एकदा लास्ट ओव्हर टाकण्यासाठी आलेत आणि पहिल्याच बॉलवरती विकेट आणि ती देखील कोणाची. जो फलंदाज एक्सप्लोसिव्ह बॅटिंग करत होता ज्याला थांबवणं आवश्यक होतं त्याला थांबवलं दिनेश चौगुले यांनी पहिल्याच चेंडूवरती. हा मोठा धक्का आणि आता 5 चेंडू अजून देखील बाकी आहेत. बघा प्रणवचे हे विकेट कुठे ना कुठे ना जर पाकले गेले ना तर इथे मी म्हणेन 5 ते 6 किंवा 5 ते 10 रन्स थोडा कमी बनतील असं देखील होऊ शकतं जर इथे 5 चेंडू दिनेश चौगुले सटीक लाईन अँड लेंथवरती टाकतात तर. नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकला. बॉल मागे चालला. फायनलेगचे फिल्डर पोहोचतात. बॉल फील्ड करतात. मिळेल फक्त एक सिंगल धाव फळक या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय 48.
बघा डिफरन्स हा ठरवू शकतोय, कारण पाकलं गेलं जर हे अंतिम षटक शांत गेलं ना, तर एक कमबॅक, एक मिनी कमबॅक आपण म्हणू शकतो आईदेवी वडूनगर संघाचा, आणि तेच त्यांना हवं आहे. कारण जर अंतिम षटक चांगलं गेलं तर आत्मविश्वास पुन्हा एकदा वाढेल आणि सेकंड इनिंगमध्ये कमबॅक करण्याचे त्यांचे देखील प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतील. हा फुल टॉस आहे, अडवा बॅटने स्ट्रोक खेळलेत, गॅपमध्ये आहे, फिल्डर धावतात, फिल्डिंग खराब, बॉल जातोय बाउंड्री लाईनचा बाहेर. यात निर्णायक क्षणावरती ही मिसफिल्ड करणं ना फार महाग ठरवू शकतं. कारण बघा मागील चेंडू जर आपण पाहिला मिसफिल्ड झाली, कदाचित तो बॉल फील्ड जर झाला असता तर जास्तीत जास्त 2 मिळालं असतं, पण गेला 4 आणि धाव फलक आता 50 अप, 52 धावा धाव फलकावरती. चौकार दरम्यान इथे येतो. 3 चेंडू अजून देखील शिल्लक, धाव फलक आता 52, 52 धावा धाव फलकावरती. अजून देखील येणारे 3 चेंडू महत्त्वाचेच आहेत, कारण पहिले 3 चेंडू ज्याप्रमाणे टाकले अंतिम देखील त्याचप्रमाणे टाकायचे आहेत. नेक्स्ट बॉल, हा फुल टॉस, लिडिंग एज हवेमध्ये, फायनलिक्सचा फिल्डर धावतोय, पाठमोरी वळत असताना अटेम्प्ट चांगला होता, प्रयत्न चांगला राहिला. कारण बघा अशी कॅच पकडणं हे फारच अवघड कार्य आहे, बट बॉल अडवला, फील्ड झाला, मी म्हणेन ही महत्त्वाची गोष्ट, कारण 2 धावा मी म्हणेन वाचवल्या गेला आणि या 2 धाब्यांच्या मदतीने त्या धावफलक पुढे जातो 54 धावा धावफलकावरती. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. मे बी येत्या 2 चेंडूवरती एखादी बाउंड्री जर आली तर 60 धाब्यांच्या जवळ पोहोचू शकते टीम आवाज भिनार. नेक्स्ट बॉल, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, हवा तसा संपर्क देखील झालेला नाहीये. डीप मधनं मिड विकेटचं फोल्डर येतात, दुसऱ्या धावेचा कॉल केलाय आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. पण अंपायर सांगतायत 1 शॉट, अति घाई संकटात नाही. 2 धाव्यांची मेहनत जरूर केली, बट मिळेल फक्त एकच. थोडं लक्ष खऱ्या अर्थानं द्यायला हवं होतं, कारण बघा ऑलमोस्ट 2 धावा कंप्लीट झाल्याच होत्या आणि तितकी वेळही होती. थोडं लक्ष दिलं असतं तर 1 धाव आणखी मिळाली असती, बट मिळेल फक्त 1 धाव फलक आता 55. शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. शेवटचा बॉल, फुल टॉस टाकलाय आणि फुल टोल वसूल केला जाईल इन स्टाईल. पहिलं सत्र समाप्त केलं, स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. प्रणवच्या एक चांगल्या इनिंगच्या जोरावरती आणि अंतिम बॉलवरती आपण षटकार पाहिला बॅटर रोहितचा बॅटमधनं, आणि अशा प्रकारे पहिल्या सत्राचा खेळ समाप्त. धाव फलक टिक जाऊन पोहोचलाय या षटकाराच्या मदतीने 61 आणि 62 चा एक मॅच विनिंग टोटल सेट केलाय टीम आवाज भिनारने अगेन्स्ट टीम आईदेवी वडूनगर. बघा टीम मानकोली आपण देखील रिपोर्टिंग करा, विनंती असेल. टीम एकविरा स्पोर्ट्स मानकोली संघ आपण देखील रिपोर्टिंग करा, कारण या सामन्यामधनं जो जिंकेल तो आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये एकविरा स्पोर्ट्स मानकोली सोबत खेळेल. आता पहिलं सत्र समाप्त झालं, 62 धावांचं लक्ष्य. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर सेकंड इनिंगला होईल सुरुवात, आणि आवाज पुन्हा एकदा आपण ऐकूया सुभाजी धुमाल सरांचा. धन्यवाद.
धन्यवाद डीजे, धन्यवाद विशाल पाटील. भिनार संघाने एक मोठं लक्ष तब्बल 62 धावांचं वडनगर संघासमोर उभं केलेलं आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी वडनगर संघाकडून घनश्याम पाट सॉरी या आपण पाहतो या प्रशांत पाटील आणि या राहुल चौगुले ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. दुपारच्या सत्रानंतर सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा जयकुमार चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण सामना पाहतोय आवाज भिनार विपक्ष ऐदेवी वडनगर या दोन संघामध्ये. प्रणव भोईरच्या विस्फोटक फलंदाज जोरावर 61 धाव पहिल्या इनिंगमध्ये कुठून काढले तर आवाज भिनार संघाने आणि 62 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ऐदेवी वडनगर या संघासमोर. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी या जोडी मैदानामध्ये प्रशांत पाटील आणि त्याच्यासमवेत राहुल चौगुले तर पहिले षटक हाताळण्यासाठी या भिनार संघाकडून सज्ज होतोय या गोलंदाज जतीन राणे. वैयक्तिक पहिला आणि या सांघिक पहिले षटक त्यांची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. पावलेचं पहिले षटक आणि पावलेच्या पहिल्या षटकामधील हा पहिला चेंडू सामना करेल फलंदाज प्रशांत पाटील. प्रशांत पाटील याच्या बॅटमधून हा मोठा फटका चेंडू निघून जातो मिड विकेटच्या वरून सीमा पार. टिट फॉर टॅट षटकार. या पहिल्या इनिंगमध्ये प्रणवने फलंदाजी केली होती आणि त्याची फलंदाजी नक्कीच प्रशांत पाटील देखील याच्याकडून अपेक्षित असणार आहे. इतका जवाब पत्तरशी आपण पाहतोय पहिल्या इनिंगमध्ये चौकाराने अकाउंट ओपन केलं होतं प्रणव याने. पहिल्या चेंडू पहिला चौकार पाहायला मिळाला होता आणि षटकाराने अकाउंट ओपन करताना इथे मात्र वडनगरचा लिटिल मास्टर प्रशांत पाटील. इथे मात्र दिशांना चेंडू पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अव्वल धावेचं देखील अकाउंट ओपन होतंय. धावसंख्या सिंगल वाढून होती ती धावलीकडे 7 धावा. आव्हान ते 62 धावांचा. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील सेकंडला सामना आपण बघतोय. आवाज भिनार विपक्ष ऐदेवी वडनगर या दोन संघामध्ये पहिले षटक सुरू आहे. पहिल्या षटकातील तो गोलंदाज जतीन राणे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न कव्हर मध्ये झेल आणि इथे समाप्त होते फलंदाज प्रशांत पाटील गोट्याचा खेळ. प्रशांत पाटील यांनी सुरुवात चांगली केली होती या षटकाराने मात्र त्या केलीचं रूपांतर त्याला मोठ्या केलीमध्ये करता आलं नाही आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तर कव्हर मध्ये झेल देऊन फॅलमध्ये परतताना न्यू बॅटर रोहिदास म्हात्रे. मागील सामन्यातील सामन्यावर आपण पाहतोय मागील सामन्यामध्ये फलंदाजीने गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी त्यांनी केली होती आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये देखील त्याच्याकडून तीच अपेक्षा वडनगर संघाकडून केली जाणार आहे. मात्र विकेट प्राप्त करताना आपण बघतोय जतीन राणे. इथे मात्र सुरेख फटका कव्हरच्या डोक्यावरून चिरून निघून जातोय स्वीपर कव्हर मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार.
फोर्स केलेल्या चेंडूला डावीने ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होतोय, दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावीने पुन्हा एकदा धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या ऐदेव वडनगर संघाची पोहोचते ती 13 वर. आणि पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे, म्हणजे आणखीन एक धाव धावफलकामध्ये जोडली जाईल. धावसंख्या 14. 62 लक्षाचा पाठलाग ऐदेवी वडनगर संघाकडून केला जातोय. प्लॅन मेसचा चांगला चेंडू, अगदी गुडले स्पॉटवर चेंडू फेस झाला होता. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 14 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे, जतीन राणे पहिले षटकात आलतोय. तर सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा रोहिदास म्हात्रे. इथे मात्र इनसाइड आउट, सुरेख फटका इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल डीप एक्स्ट्रा रिझन मधून सीमा पार, झन्नाटदार चौकार. चौकारीने संघाच्या धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावफलकावर 18 धावा. चांगला फटका पाहायला मिळतो या रोहिदास म्हात्रेच्या बॅटमधून, कारण आपण बघितलं तर इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि अगदी या इनफिल्डच्या वरून हा फटका त्याने केला होता. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि इथून मात्र आता नवीन मॅच बॉल आलेला आहे, हेच आपण पाहतोय. 18 धाव धावफलकावर झलकल्या गेलेल्या आहेत. चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. इथे मात्र मेस टाइम फटका फसलेला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली एक्स्ट्रा गुरिदांचा आणि दुसरा फलंदाज बाद होतोय ऐदी वडनगर संघाचा रोहिदास म्हात्रे. बॅक टू पॅव्हिलियन. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. रोहिदास म्हात्रे देखील बादून फेअरमध्ये परतताना आपण पाहतोय. बाद होण्यापूर्वी 2 चौकारीच्या मदतीने 10 धावांचं महत्त्वाचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये जातोय या आधी वडनगर संघाकडून करण पाटील. तर दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल आवाज स्पोर्ट्स भिनार संघाकडून गोलंदाज प्रणव वैर, ज्याने फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला तो पाहायला मिळतोय. श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम जयकुमार चषक 2024 मित्रांनो आपण पाहतोय आणि सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. व्हिडिओची संलग्न व्ह्युअर्स, त्यानंतर मैदानावर असलेले उपस्थित प्रेक्षक आणि मंचावर विराजमान मान्यवर यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. इथे चेंडूला फिरकावून दिलेला आहे. उंच लांब जाईल की नाही पाहावं लागेल. नाही लांब, उंची जास्त लांबी कमी आणि फलंदाज आणखीन बाद होतोय ऐदी वडनगर या संघाचा. इथे बाद झालेले आहे.
नवीन फलंदाज योगेश चौगुले. आव्हान आपण पाहतोय तब्बल 62 धावांचा आहे. 62 लक्षाचा पाठला करताना पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात तर केली होती. प्रशांत पाटीलचा विकेट गमावल्यानंतर मात्र त्यानंतर मात्र लागोपाठ आपण बघितलं तर 6व्या आणि 7व्या चेंडूवर विकेट गमावलेलं आहे आधी वडवणूकर या संघाने. प्रणव भोईर गोलंदाजी मार्कवर. कंट्रोल फुलचा फटका शॉर्ट आर्म फुल आपण पाहतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू फील करून फेकी करेल सुनील भोईर. तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. सिंगलने संघाची धावसंख्या 19 वर पोहोचते. फील्डमध्ये परिवर्तन केलं जाते कारण आता डावखुरी शैलीचा फलंदाज स्ट्रायकर इनला आलेला आहे आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलेला आहे बिना संघाकडून. जास्त वेळ आपण कृपया खर्च करायचा नाही. दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रणव भोईर दुसरं षटक चालतोय तर यावेळी सामना करत फलंदाज करण पाटील. डावखुरा फलंदाज करण पाटील स्ट्रायकर इनला. इथे या चांगला चेंडू म्हणता येणार नाही कारण पंचांचा इशारा येतो वाईट. आव्हान त्याचा वाईटच्या रूपाने आणि यासाठी कुठल्या प्रकारचं रिव्ह्यू नसणार आहे. पंचांचा जोही निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आवाज स्पोर्ट्स भिनार संघाने. धावसंख्या 20 धावा. 42 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे विजयासाठी ऐदेवी वडवणूकर या संघाला. इथे मात्र बेस्ट टाइम फटका फसलेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरेख झेल आणि समाप्त होते आणखीन एक फलंदाजाचा खेळ. आणखीन एक फलंदाज बाद ऐदेवी वडवणूकर या संघाचा. न्यू बॅटर दिनेश चौगुले आता मात्र मिडल ऑर्डरमध्ये या ऐदेवी वडवणूकर संघाकडून खेळपट्टीवर पोचलेला आहे. धावसंख्या 20 आहे. 42 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपण आवाज स्पोर्ट्स भिनार संघाला पाहतोय. मात्र क्रिकेट आहे. कुठल्याही क्षणी आपण मागील सामन्यामध्ये देखील पाहिलं होतं की भाटाले संघ विजयाच्या जवळजवळ उंबाट्यापर्यंत पोचला होता. मात्र कंपल्सरी चेसिंगच्या मुळे नक्कीच त्या संघाला या स्पर्धेमधून आपला आशा गुंडाळावा लागला होता. त्यांचं आव्हान या स्पर्धेतून संपुष्टात आलं होतं. कट करण्याचा प्रयत्न प्लॅन मिस. चांगली गोलंदाजी आपण बघतोय प्रणव भोईर चांगली गोलंदाजी हाताळताना. धावसंख्या 20 स्थिर आहे. प्रणव भोईर त्यांनी फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आणि गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालं. आतापर्यंत 2 विकेट त्याने चटकावलेले आहेत. इथे उंचावरून खेळण्याचा प्रयत्न हा फटका देखील पसले स्वतः गोलंदाज चेंडू खाली झेल अवघड होता मात्र सोपा करताना कॉटन बॉलच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद ऐदेवी वडवणूकर या संघाचा. थोडासा बॅकफुटवर आपण पाहतोय सध्या ऐदेवी वडवणूकर संघ. न्यू बॅटर दीपराज गुरव आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. निम्मा संघ गारज झालेला आहे.
आणि थोडंसं पाड जड इथे आवाज भिणार या संघाचं. धावसंख्या 20 स्थिर आहे. 20 या धावसंख्येवर खरं तर गाडी अडकलेली आहे वडनगर या संघाची. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथे सज्ज आहे. गॅप शोधू शकला नाही फलंदाज. डीप वान रिजनमध्ये या चेंडू फील केलेला आहे. एक धाव फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. या सिंगलने षटकाची देखील समाप्ती होते. 2 षटके समाप्ती 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या जळले ती 21 धावा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 41 धावांची आवश्यकता आहे ऐदी वडवणूक संघाला हा सामना जिंकण्यासाठी. बारा चेंडू आणि 41 धावा. डू डाय सिच्युएशन आता मात्र करूया मरूची स्थिती आधी वडवणूकर संघासाठी असणार आहे. इथून मात्र मोठे फटके शोधावे लागतील. तिसरं षटक घेऊन येतो या आवाज भिनार संघाकडून रोहन. तर सामना करेल फलंदाज दीपराज. 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता आहे. हे षटक वडवणूकर संघासाठी या निर्णायक असणार आहे. प्लॅन मिस गुडले स्पॉट चेंडू पिच होऊन निघून जातो या इष्टरक्षकाच्या हातामध्ये. चांगली कामगिरी आपण पाहतो या भिनार संघाने या मागील सामन्यामध्ये केली होती आणि या सामन्यामध्ये देखील त्यांची चांगली कामगिरी पाहायला मध्ये सातत्य या संघाने राखलेलं आहे. अकरा चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर आता मात्र निर्धाव चेंडू नंतर देखील दबाव वाढेल वडवणूकर संघावर. श्याम पाटील सरांचा इथे मात्र इशारा होतो की हा चेंडू नो चेंडू आहे कारण पिचच्या बाहेर चेंडू फेस झालेला आहे आणि पुढील चेंडू फ्री देखील असणार आहे. दरम्यान धावसंख्येमध्ये एक नेबर. धावसंख्या 22 धावा. पाहूया फ्री संधी या मोठे फटके खेळण्याचे आहे दीपराजकडे. समोर खेळल्या चेंडूला व्ही मध्ये लॉंगर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. एकच धावीपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 23 धावा. पूर्णपणे सध्या पिछाडीवर आपण पाहतोय या तो आहे वडवणूकर संघ आणि या सध्या तरी या आघाडीवर पाहायला मिळतोय आवाज स्पोर्ट्स भिनारा संघ. कारण इथून मात्र धावांचा आणि या चेंडूंचं अंतर वाढताना पाहायला मिळत आहे. इथे चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू निघून जाईल मेडुकाच्या म्हणून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार आणि अशाच फटक्यांची खरं तर आवश्यकता आहे. योगेश चौगुलीच्या बॅट मधून षटकार आणि षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ते 29 वर. योगेश पाटील ऑन फायर. षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय या धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात अखेर दीपराज याची खेळी संपुष्टात येते.
धावसंख्या स्कोरवर 32 धावांची आवश्यकता आहे, मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 8-32चं समीकरण. इक्वेशन आता मुश्किल होताना आपण पाहतोय, अवघड होताना आहे वडोदरा संघासाठी. 8 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. इथे स्कोर ऑफ विकेट चेंडू ट्रॅव्हल होते पॉइंट रिजनमध्ये. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धाव फलंदाज दरम्यान पूर्ण करतात. 2 धावने संघाची धावसंख्या 32 आणि आता मात्र 30 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 7 चेंडूमध्ये 7 चेंडू 30 धावांची आवश्यकता. सात चेंडूचा खेळ शिल्लक आणि 30 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवावं लागेल. स्वतःच्या फॉल्टरमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे आपण पाहतोय 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आयदेवी वडोदरा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 32 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. ग्रामीण क्रिकेटचा जर इतिहास उलगडून पाहायचा झाला तर कुणाला ग्रामीण क्रिकेटमध्ये 30 किंवा 30पेक्षा जास्त धावा फक्त 2 वेळा कुठून काढल्या गेलेल्या आहेत. सर्वप्रथम हा कारनामा ठाकरेचा पाडा या मैदानावर जबरदस्त कारवेल विरुद्ध शिलोमा तव्वल या सामन्यामध्ये पाहायला मिळाला होता. ज्यावेळी पाप्या खारेने अतिश पाटील विरुद्ध 6 चेंडूमध्ये 6 षटकार टोकून 33 धावांची आवश्यकता असताना हा विक्रम केला होता. आणि त्यानंतर कालेऱ्या मैदानावर पुन्हा एकदा पाप्या खारे या फलंदाजाने 30 धावांची आवश्यकता असताना अमोल पाटील विरुद्ध कामतकर संघाविरुद्ध 30 धावा कुठून काढल्या होत्या. आणि दोन्ही या वेळेला पप्या खारीकच फलंदाज होता. म्हणजे ग्रामीण क्रिकेटमध्ये एकमेव असा फलंदाज आहे ज्या फलंदाजाने हा कारनामा केलेला आहे. इथे देखील 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. पाहूया त्याच्या प्रकारचा कारनामा पाहायला मिळेल का. एखाद्या फलंदाजा पप्या खारीक बनावं लागेल. इथे मात्र पप्या खारीकच्या स्टाईलमध्ये हा षटकार पिक्चर अभी बाकी मिले दोस्त असं दाखवून देताना आपण बघतोय योगेश पाटील. स्वागत प्रणय भोईरचा फलंदाज योगेश पाटील याने केलेला आहे. 5 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. या षटकाराने नक्कीच थोड्याशा आशा पल्लवित केलेल्या आहेत. डगआउटमध्ये नक्कीच आपण बघतो वडोदरा संघाचे या खेळाडू देखील आता मात्र लक्ष केंद्रित करून योगेश पाटील कडून ही अपेक्षा करत असतील. पहिला षटकार आला आहे. 5 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चांगला चेंडू बेट केलेला आहे. आता मात्र इक्वेशन पाहायला मिळते. शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता. आणि इथे मात्र आता आपण म्हणू शकतोय की मिशन इज इम्पॉसिबल. कारण शेवटचे 3 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. तिन्ही जर षटकार लगावले तरी मात्र हा सामना विजयी होणार नाही. पाडा तापूरमध्ये जड अवस्थस्फोट भिणार आहे संघाचा. 3 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. इथे मात्र चेंडूला टर्न केले आहे. सरळ क्षेत्राच्या हातामध्ये विकेट प्राप्त करताना गोलंदाज. या सामन्यातील विजय संघ विपक्ष एकविरा मानकोली पुढील सामना पाहायला मिळेल. आणि जवळजवळ आपण पाहतोय रुपेश चित्र स्पष्ट झालेलं आहे
की शेवटचा सामना आवाज भिनार विपक्ष एकविरा मानकोली असा खेळला जाईल. फक्त औपचारिकता शेष राहिलेली आहे. फॉर्मॅलिटी लेफ्ट आहे. सामन्यात विशेष काही उरलेलं नाही. आणि उज्ज्वलने देखील हा पराभव मान्य केलेला आहे. सामना जिंकलेला या आवाज स्पोर्ट्स भिनार संघाने अभिनंदन सुनील भोईर, प्रणव भोईर अँड हार्ड लक ऐदेवी वडवणूक हार्ड लक दिनेश चौगुले. तर सर्वप्रथम आपण टॉस करणार आहोत आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. टॉस केला जाईल. मॅन ऑफ द मॅच ज्याने सलामी देऊन अतिशय उत्कृष्ट सलामी दिलेली आहे तो प्रणव भोईर ठरला या सामन्यात. मात्र तत्पूर्वी